एक 28 वर्षीय शीला नावाची विवाहित महिला आपल्या पतीसोबत गावात राहत होती. तिचा जो पती होता तो शेतकरी होता. एके दिवशी तिचा पती हा शेतात कामाला गेला. पण मध्येच त्याच्या मनात काय आलं तो घराकडे येण्यासाठी निघाला. आणि घराकडे येत असताना त्याची जी पत्नी होती ती त्याला एका शाळेच्या पाठीमागे विचित्र अवस्थेत दिसली. आणि ते विचित्र अवस्थेत बघून त्याने आपल्या पत्नीला जागीच संपवलं. मंडळींनो, नेमकं काय आहे हे प्रकरण? कुठे घडली घटना? संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळींनो, आजची ही जी घटना आहे ही लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक संजय नावाचा 30 वर्षीय तरुण राहत होता. तो आपल्या पत्नीसोबत आणि आपल्या मुलाबाळासोबत गावातच राहायचा. संजयच्या पत्नीचं नाव होतं शीला. शीला ही 28 वर्षाची होती आणि ती अजूनही दिसायला सुंदर आणि आकर्षक होती. संजय आणि शीलाचा जो संसार होता तो एकदम आनंदित आणि सुरळीत चाललेला होता. संजय हा कष्ट करून आपले घर चालवत होता आणि आपली बायको आणि आपल्या मुलांबरोबर समाधानी आणि आनंदी राहत होता. जितका वेळ संजयला भेटत होता तितका वेळ तो आपल्या मुलांबरोबर आणि बायकोबरोबर घालवत होता. आणि याच दरम्यान रमेशची जी बायको होती शीला, तिचे जे प्रेमसंबंध त्या गावामधील असलेला रमेश साळवे या तरुणासोबत जुळले. आता शीला आणि रमेशचे जे प्रेमसंबंध होते ते खूप घट्ट होते. शीला रमेशला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडायची आणि त्याच्याबरोबर संबंध ठेवायची. गावातील लोकांना पण शीला आणि रमेशच्या प्रेमसंबंधाविषयी माहीत होतं. आणि हे शीलाला पण कळालं होतं की गावातील लोक आपल्याला नावं ठेवतात. तरी पण शीलाचा अनैतिक संबंधाचा पराक्रम हा संपत नव्हता. शीलाच्या प्रेमसंबंधाची बातमी तिच्या नवऱ्याला म्हणजे संजयला कळाली. तेव्हा संजयने शीलाला समजून सांगितलं की शीला, हे जे तू करते ते चांगलं नाही. आपल्याला 2 मुलं आहे आणि आपला सुखाचा संसार चाललेला आहे. तरी शीलाने तिच्या नवऱ्याचे ऐकले नाही. तिला नवऱ्यापेक्षा तिचा प्रियकर हा महत्वाचा वाटू लागला. एके दिवशी संजयच्या घरात खूप शांतता पसरली होती. पण ती शांतता काहीतरी भयंकर घडण्याची सुचवत होती. पती संजयच्या मनात शीलाच्या संशयाची गाठ ही घट्ट बसलेली होती. तो विचाराने खचून गेलेला होता. त्याची बायको घरातून बाहेर जाते, कुठं जाते, काय करते या विचाराने तो पूर्णपणे तुटून गेलेला होता. त्याला असं वाटत होतं की त्याच्या जीवनात हे काय चाललेलं आहे. रविवारचा तो दिवस होता. संजय हा शेतात काम करायला गेला. पण काम करत असताना संजयचे मन शेतात कामामध्ये लागले नाही. त्याचे मन त्याच्या घराकडे, त्याच्या बायकोकडे होते. तो हाच विचार करायचा की माझी बायको काय करत असेल, कुणाबरोबर बोलत असेल, कुठे गेलेली असेल. रमेशच्या मनात वाईट विचारांचे वादळ येत असल्यामुळे रमेशने आपल्या बायकोला फोन केला. पण रमेशच्या बायकोने त्याचा फोन उचलला नाही. रमेशने त्याच्या बायकोला खूप वेळा कॉल करायचा प्रयत्न केला, पण तिने काहीही रिस्पॉन्स दिला नाही. मग बायको फोन उचलत नाही म्हणून रमेश शेतातून घरी जाण्यासाठी निघाला. पण घरी जात असताना रस्त्यामध्येच एक शाळा होती आणि त्या शाळेच्या पाठीमागे एक वेगळाच आवाज त्याला येऊ लागला. मग तो आवाज कुठून येतोय हे बघण्यासाठी रमेश शाळेच्या पाठीमागे गेला. मग शाळेच्या पाठीमागे गेल्यानंतर रमेशला एक विचित्र दृश्य दिसलं आणि ते दृश्य बघून रमेशची तळपायाची आग मस्तकात गेली. शाळेच्या पाठीमागे शीला ही तिच्या प्रियकर म्हणजेच रमेशच्या मिठीत नग्न अवस्थेत होती. आणि हे बघून संजय खूप संतापला. त्याच्या मनामध्ये विचारांचं कडवट वादळ उठायला लागलं. त्याला वाटत पण नव्हतं की त्याची बायको हे असं कृत्य करू शकते. पण मात्र शीलाला समजले होते की आज आपल्या आयुष्याचा शेवट आहे. मग जो शीलाचा प्रियकर रमेश होता तो संजयला बघून तेथून त्याने पळ काढला. पण शीला मात्र तेथेच त्याच अवस्थेत होती. संजयचे डोळे लाल झालेले होते आणि डोक्यात वाईट विचारांचं वादळ येत होतं. मग रागाच्या भरात संजय त्याच्या बायकोच्या शेजारी गेला आणि तो तिला म्हणाला, शीला, तू हे माझ्यासोबत काय केलं? असे बोलून संजयने शीलाचा गळा आवळायला सुरुवात केली. संजयने शीलाचा गळा इतका जोरात दाबला की शीलाचा मृत्यू केव्हा झाला हे त्याला कळालं नाही.
शीला ही जमिनीवर मृत्युमुखी पडलेली होती आणि तिच्या शेजारी तिचा नवरा संजय हा विचार करत बसलेला होता. मग काही वेळांनी ही जी बातमी होती ती गावातील लोकांना कळाली. गावातील लोक तेथे आले आणि कोणीतरी पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळीची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले आणि पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. मग संजयने पोलिसांना सांगितलं की मीच माझ्या बायकोची हत्या केली आहे. तिने मला धोका दिलेला होता आणि त्याच संतापाच्या भरात मी तिचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला. मग पोलिसांनी संजयला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. मंडळींनो, आजकालच्या ज्या महिला आहेत त्या दुसऱ्या पुरुषाच्या नादी लागून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून घेतात. या घटनेमध्ये जी महिला होती ती दुसऱ्या पुरुषाच्या नादी लागली आणि स्वतःचा जीव गमावून बसली. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहे. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.